भगवान रामांनी स्वतःच्या बाणांनी स्वतःच्या डोळ्यावर नेमका धरला. भगवान रामांना राक्षस राजा रावणावर विजय मिळवण्यासाठी दुर्गा देवीचे आशीर्वाद पाहिजे होता. विधीचा भाग म्हणून भगवान रामांना 108 निळ्या कमळांची फुले नीलकमल अर्पण करायची होती. हनुमानांनी ती तेवढी गोळा पण केली होती, पण अर्पण करताना फुले 107 झाल्यावर संपली. एक फूल हरवले होते, सापडत नव्हते. दुर्गा माताने भगवान रामांची परीक्षा घ्यायची म्हणून ते 108वं फूल गायब केले होते. हरवलेल्या फुलांची भरपाई करण्यासाठी भगवान रामाने स्वतःच्या एका डोळ्याचा बळी द्यायचं ठरवलं, जे डोळे नीलकमळासारखे असल्याचे म्हटले जात होते. त्यामुळे 108 फुले होतील. जेव्हा भगवान राम त्यांच्या डोळ्याला बाणाने छेदण्याची तयारी करत होते, तेव्हा देवी दुर्गाने भगवान रामाला हाक मारून थांबण्यास सांगितले. देवी दुर्गा भगवान रामांसमोर प्रकट झाल्या. भगवान रामांची भक्ती आणि त्यांच्या कार्यासाठी त्याग करण्याची तयारी पाहून देवी प्रसन्न झाल्या व भगवान रामाला युद्धात विजय मिळेल असा आशीर्वाद दिला. हा क्षण केवळ भगवान रामाच्या धर्मनिष्ठेवरच नव्हे, तर देवीच्या संरक्षण कृपेवरही भर देतो. ही कृती परमभक्ती आणि निस्वार्थतेचे प्रतीक आहे. आपल्या दृष्टीप्रमाणे मौल्यवान असलेल्या एखाद्या गोष्टीचा बळी देण्याची भगवान रामांची तयारी कर्तव्याप्रती त्यांची सखोल बांधिलकी, धर्म आणि रावणाच्या तावडीतून वाचवण्याचे उद्दिष्ट असलेल्या सीतेवरील त्यांचे प्रेम प्रतिबिंबित करते. देवी दुर्गाने केलेला हस्तक्षेप मानवी प्रयत्नांमध्ये दैवी आधाराची संकल्पना अधोरेखित करते. यातून असे सूचित होते की खरी भक्ती व्यर्थ जात नाही आणि जे नीतिमत्वाने वागतात त्यांना मदत करण्यासाठी देवी शक्ती उपस्थित असतात.